देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता, दूषित पाणी आणि अंतर्गत रस्त्यांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी महापालिका कारभारावर तीव्र शब्दात टीका केली. नागपूर महापालिकामध्ये बऱ्याच समस्या आहे आणि सफाईचा विषय असो, मोठमोठे मेन रोड सोडून बाकीचे ठिकाणचे लहान रस्ते आहे त्याची अवस्था म्हणा, आपल्या इथे पिण्याच्या पाणीचा प्रश्न आहे, पाणी पण दूषित आहे बऱ्याच ठिकाणी. अशा विविध समस्या आणि खास करून मागील 4 वर्षामध्ये जे इथे अधिकारी वर्ग महापालिका चालवत होता, जनसामान्यांचे प्रश्न इतके वाढले, कोणी त्यांचा बद्दल विचार करणारा, त्यांचे प्रश्न ऐकणारा हा व्यक्ती सुद्धा नव्हता आणि त्यामुळे जनता त्रासलेली आहे. आणि ही निवडणूक अतिशय म्हणजे आतुरतेनं जनता सुद्धा वाट बघत होती, कारण त्यांच्या इच्छाच्या प्रमाणे जनप्रतिनिधी निवडून जाणं ही अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नागपूरमध्ये पूर्वी पण आम्ही लढत होतो, पण यावेळीस जरा एक वेगळ्या जोमाने आणि एक नियोजित पद्धतीनं आम्ही निवडणूक लढवत आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नव्या पद्धतीने आणि वेगळ्या जोमाने निवडणूक लढवत असल्याचा दावा केला जात आहे. या भूमिकेवर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. असं आहे की ज्या लोकांना सत्तेची इतकी म्हणजे सवय झालेली आहे ते आता सत्तेशिवाय राहू शकत नाही, ही काँग्रेसची अवस्था आहे. आणि आता मागील 10-11 वर्षापासून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDA ज्या पद्धतीनं देशाचे प्रश्न हाताळत आहे. काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर होत असलेल्या टीकेमागे सत्तेबाहेर गेल्याची अस्वस्थता असल्याचा सवाल उपस्थित होत आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आणि महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमची महायुती अतिशय सुरळीत चाललेली आहे. हे पोटदुखी आहे, त्याच्याशिवाय काय नाही. आता कोणाला सत्तेची आवश्यकता आहे किंवा सत्तेची माज जेव्हा इथे होते सत्तेमध्ये किती होती हे सगळ्यांना माहीत आहे. केंद्र आणि राज्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली विकास सुरू असल्याचा दावा केला जातोय. जनतेत समाधान असल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी सरकारची बाजू मांडली. आज खऱ्या अर्थानं आमची महायुती भक्कमपणे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं एक विकासाची वाटचाल चालू आहे, झपाटा आहे, त्यामुळे अतिशय एक देशाच्या जनतेला समाधान आहे. अजित पवारांच्या कामगिरीवर झालेल्या टीकेवर राजकीय वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. अजित दादांनी जे म्हटलं आहे ते पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांना चांगल्या रीतीनं माहीत आहे की त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती चांगले काम केले, विकासाचे काम केलेले आहे. आणि म्हणून आता नीलमताई म्हणे की कोणी म्हणे त्याच्या आम्हाला काही प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे. तिथली जनता समजदार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, अजितदादाला मोठ्या प्रमाणे साथ देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काही आरोप झाले आहेत. या विधानांना अधिक महत्त्व देऊ नये असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली. आता त्यांनी एकमेकांचा वर बघा, ही निवडणूक आहे ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. यामध्ये मोठ्या निवडणुकी जेव्हा असतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, तेव्हाचे मुद्दे वेगळे असतात आणि त्यावेळी प्रत्येक पक्ष एक वेगळ्या विचारश्रेणीने ते काम करतात, एकमेकांना सहकार्य करतात. हे लहान निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांचे खूप सारे इच्छुक उमेदवार असतात. त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आपली जे रणभूमी आहे ते वेगळी पद्धतीनं मांडत असते आणि त्यामुळे काही विधान जर झाले असेल त्याच्या प्रत्येक विधानाला एवढं महत्व देऊन आपण
पुढच्या जे राजकारण आहे त्याच्यावर त्याला जोडू नका. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे राजकीय मजबुरी असल्याचा दावा केला जात आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या काळातला वैभव, त्या काळातली मुंबईमध्ये त्यांची लोकप्रियता, हे सगळं आता राहिलेली नाही आहे. मजबुरीनं आता या राज ठाकरेकडे किती या मागच्या 4-5 निवडणुकीचा इतिहास बघा, किती मत मिळाली त्यांना, किती लोक निवडून आले. आणि त्यामुळे मुंबईत युती नसली तरी महायुतीची सत्ता येईल असा दावा केला जात आहे. या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास व्यक्त केला. आज पायाखालची वाळू सरकून राहिलेली आहे म्हणून दोन्ही ठाकरे एक आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्येही आता निवडणुकी जरी महायुती म्हणून आम्ही लढत नाही, पण शेवटी महायुतीची सत्ता मुंबईमध्ये बसणार आहे. विमान सेवा क्षेत्रात छोट्या कंपन्यांना टिकणं कठीण जात असल्याचा मुद्दा पुढे येतोय. यावर प्रफुल्ल पटेल यांनी आपले मत मांडले. भाई, मेरे हिसाब से जब तक कोई वजनदार अच्छी कंपनी एयरलाइन क्षेत्र में नहीं आती है तो छोटी मोटी कंपनियों को अच्छी सुविधाएं और सेवा और लंबे दौर तक टिकना ये बहुत आसान काम नहीं है. मैं ये नहीं कहता हूं कि नहीं बन सकते, सब छोटे से ही बड़े होते हैं, लेकिन एयरलाइन क्षेत्र जरा विशेष क्षेत्र है. उसमें अच्छे दर्जे की कंपनियां आएगी, बड़े ग्रुप्स आएंगे तो निश्चित उसकी सेवा लंबा चलेगी और अच्छी मिलेगी. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. यावर सध्या काहीही ठरलेले नाही असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. अभी हमारी ये स्थानिक चुनाव के अलावा और कोई भी प्रकार से किसी के साथ तालमेल का आगे आने वाले समय में संभव नहीं है.